मी डॉक्टर संतोष झांबळे. मला 1999 पासून हायपोथायरॉइडिझम होता. त्या हायपोथायरॉइडिझममुळे मला विस्मरण म्हणजे लॉस ऑफ मेमोरी आणि 2006 ला मला सिझोफ्रेनिया झाला. तर मी डॉक्टर बाराळ्यांची ट्रीटमेंट घेत होतो. मला माणसं सुद्धा ओळखू येत नव्हते आणि मी तात्काळ विसरून जायचो. तर मी प्रॅक्टिस पूर्ण बंद करून ठेवली होती. 4-5 वर्ष मी घरीच होतो. तर इम्रान भाईंनी मला सांगितलं की बाबा तुम्ही आमचं ज्यूस घेऊन पहा. तर मला काही त्याच्यावर विश्वास बसला नाही. पण नंतर मी सोनोग्राफी केल्यानंतर माझ्या ग्लिअर बॅडर स्टोन मध्ये मल्टिपल स्टोन आणि एक 9 mm चा स्टोन सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की बाबा तुला ऑपरेशन करावं लागेल. तर मग मी रियान ज्यूस घेतलं. तर रियान ज्यूस नंतर माझे जवळ 45 स्टोन मधून पडले आणि 9 mm स्टोन. तर मला जो रिझल्ट आला तर माझं 7 किलो वजन कमी झालं आणि माझ्या बहिणीला सुद्धा माझ्यासारखाच प्रॉब्लेम आहे. तर मी तिला 5 बॉटल लिहून दिल्या की पण तिने ती काही बॉटल घेतल्या नाही. तर तिला जवळजवळ पुण्याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपये खर्च केले तिने आणि तिने माझे मेडिसिन काही घेतले नाही. तर तिची इच्छा नसल्यामुळे मी तिला फोर्स केला नाही. तर ते औषध मीच घेतो म्हणून तिला सांगितलं. मला एवढा रिझल्ट येईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. आता माझी लॉस ऑफ मेमरी खूप कमी झालेली. माझी टीव्ही काम